नमस्कार. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही डाळबट्टी रेसिपी. डाळबट्टी रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो गहू, एक ग्लास वाटाणे, 1 ग्लास पावटा आणि 1 ग्लास हरभऱ्याची डाळ सर्व काही मी जाडसर गिरणीमधून पीठ दळून आणलेलं आहे. पीठ मळण्यासाठी मी इथे 1 चमचा जिरा, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून पीठ छान असं घट्टसर मळून घेतलेलं आहे. तेल टाकून थोडंसं पीठ छान असं मऊ करायचं आहे आणि छान असे इडली पात्राच्या साहाय्याने गोळे करून घ्यायचे आहेत. गोळे करून झाले की इडली पात्राच्या भांड्यामध्ये तुम्हाला ते टाकून द्यायचे आहेत. इडली पात्राच्या भांड्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकायचं आहे. मस्त असं 15 ते 20 मिनिटं तुम्हाला वाफलून घ्यायची आहे डाळबट्टी. आता डाळबट्टी वाफवल्याच्या नंतर याला असे एक गार झालं की थोडीशी डाळबट्टी गार झाली की याच्या छान अशा कापण्या करून घ्यायच्या आहेत. बघा अशा कापण्या करून घ्यायच्या. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. तेल तापलं की गरम गरम तेलामध्ये तुम्हाला हे मंद आचेवरती छान अशा डाळबट्ट्या सर्व काही तळून घ्यायच्या आहेत. बघा मस्त अशा डाळबट्ट्या सर्व काही आपल्या तळून झालेल्या आहेत. मस्त अशी डाळबट्टी तयार आहे. या खायला आणि एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा.